नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जीके टू फॉर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर आपल्या सर्वांना माहीतच आहे की पोलीस भरतीचे ज्या जिल्ह्यांचे ग्राउंड झालेले आहेत त्यांच्या परीक्षेला झालेली आहे सुरुवात. तर लेखी परीक्षेचे 7 जुलै रोजी जे पेपर झालेले आहेत त्या संदर्भात या ठिकाणी आपण प्रश्नपत्रिका पाहणार आहोत आणि आन्सर बद्दल चर्चा नाही करणार आहोत, फक्त या ठिकाणी पेपर पाहूया. तर पहा, पहिलीच प्रश्नपत्रिका आहे आपली लातूर जिल्हा पोलीस शिपाई भरतीची 2022-23 ची भरती आहे आणि 2024 मध्ये ती होत आहे. तर तुम्ही वरती पाहू शकता, तारीख आहे 7 जुलै, वेळ दिलेला आहे 90 मिनिटे आणि एकूण गुण 100 पाहू शकता. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी प्रश्नांवरून काय, तुम्ही जर इतर जिल्ह्यासाठी अर्ज भरलेला असेल तर एक अंदाज तुम्हाला येऊ शकतो की कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जात आहेत. तर पहा, कोणते बेट लातूर जिल्ह्यामध्ये आढळून येते? हा पेपर लातूर जिल्ह्याचा असल्या कारणाने या ठिकाणी जिल्ह्यावर आधारित बरेच प्रश्न विचारलेले आपल्याला दिसतात. नंतर पहा, लातूर लोकसभा मतदारसंघाचे सध्याचे विद्यमान खासदार हे कोण आहेत किंवा कशाचे डॉक्टर आहेत? तर पहा, अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत विचारले जात आहेत. आता असाच प्रश्न सेम टू सेम येणार का? तर नाही. प्रश्न थोडासा बदलूनही येऊ शकतो. तुम्ही ज्या जिल्ह्यात अर्ज केलेला असेल त्या जिल्ह्याच्या संबंधित लोकसभेच्या जागा किती आहेत? लोकसभेच्या नाही, लोकसभा मतदारसंघाचे सध्याचे निवडून आलेले खासदार कोण आहेत? त्यानंतर महाराष्ट्रात या ठिकाणी पहा, लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळालेल्या आहेत? तर आता जी निवडणूक झालेली आहे लोकसभेची त्यावर आधारित या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेले दिसतात. नंतर पहा मित्रांनो, आन्सर बद्दल आपण चर्चा करणार नाही आहोत, कारण की आन्सर की या ठिकाणी पब्लिश झालेली आहे, तुम्ही सुद्धा ती चेक करू शकता. त्यानंतर पहा, लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्या पक्षाला जागा भेटल्या? लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये खालीलपैकी कोणती विधानसभा मतदारसंघ समाविष्ट नाही? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झालेला आहे? छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला त्यांच्या काळामध्ये निर्माण केला? शिवराज पाटील चाकूरकर हे कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? खालील कोणत्या गोष्टीला जीआय टॅग प्रमाणित आहे? महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेमध्ये एकूण किती जागा आहेत? लातूर जिल्ह्याच्या एकूण भूक्षेत्रांपैकी किती टक्के वनक्षेत्र आहे? लातूर जिल्ह्याची स्थापना कधी झाली? महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे उपसभापती कोण आहेत? या ठिकाणी पहा, उपसभापती विचारलेले आहेत. महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्य सचिव कोण आहेत? पुणे येथील शनिवारवाडा कोणी बांधला? संसदेमध्ये खालीलपैकी कोणता घटक समाविष्ट नाही? भारताचे राष्ट्रपती महोदया या कोणत्या राज्याच्या आहेत? राज्यशास्त्रावर आपल्याला बरेच प्रश्न आलेले दिसतात पॉलिटीवर, मग ती निवडणूक असो, विधान परिषद असो, विधानसभा असो की लोकसभा असो, त्या संदर्भात प्रश्न विचारलेले आहेत. नंतर पहा, उदगीरचे सन 1970 सालचे युद्ध मराठा सैन्याने कोणाविरुद्ध लढले होते? छत्रपती संभाजीनगर पोलीस परिक्षेत्रात कोणत्या जिल्ह्याचा समावेश होत नाही? सर्वात जास्त कालावधीकरिता भारत देशाचे पंतप्रधान म्हणून राहणारे नेते कोण आहेत? नंतर पहा, लोकसभेचे स्पीकर कोण आहेत? यूपीआयचा लॉंग फॉर्म काय आहे? या ठिकाणी जो आहे लॉंग फॉर्म विचारलेला आपल्याला दिसतो. लोणार तलाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? संजय गांधी नॅशनल पार्क कुठे आहे? भारतामध्ये सर्जरीचे जनक कोणास मानले जाते? सर्वात लहान विषम संख्या कोणती? 120च्या 8% म्हणजे 6च्या किती टक्के होय? एका वस्तूची किंमत 400 असून त्यावर अनुक्रमे 20% आणि 30% म्हणजे 5 या ठिकाणी शेकडेवारी प्रश्न विचारलेला दिसतो. सूटवर प्रश्न विचारलेला आहे. नंतर पहा, एक रेल्वे वेग काम यावर आधारित प्रश्न विचारलेले दिसतात. ए आणि बी एका 20 दिवसात काम करतात, रेल्वे झाली. त्यानंतर सारख्या व्यासाची 8 नळांनी टाकी आणि नळ व टाकीवर देखील प्रश्न आहे. एक नाव म्हणजे पहा, जवळपास नावेवर सुद्धा प्रश्न आहेत, वेगावर सुद्धा प्रश्न आहेत, काम काळवर सुद्धा प्रश्न आहे आणि तसंच नळ व टाकीवर सुद्धा प्रश्न विचारलेला दिसतो. प्रत्येक टॉपिक त्यांनी कव्हर केलेला आहे. असेच आपण दुसऱ्या जिल्ह्यांचे सुद्धा पेपर पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की तुमचा जर कोणता टॉपिक बाकी राहिलेला असेल तर तुम्ही त्याला रिव्हिजन करू शकता. अटल सेतू पहा, खालील कोणत्या 2 जागांना जोडतो? 2 घनाच्या घन क्षेत्रफळाची गुणोत्तर काढा. गुणोत्तरवर देखील प्रश्न. मॅन या शब्दातील अक्षरांच्या प्रत्येकी एकदाच वापर करून रिझनिंगचा प्रश्न आहे, रिझनिंगवर विचारलेला आहे. एक शेअर 550 रुपयांना विकत घेतला, तो विकला, नफा आणि तोटा याच्यावर देखील प्रश्न आहे. T20 आयसीसी विश्वचषक 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर पहा, नंतर काही गणिताचे प्रश्न आहेत, हे देखील तुम्ही पाहून घेऊ शकता. यावर आपण जास्त चर्चा करणार नाही आहोत. ह्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला टेलिग्राम ग्रुपला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मॅथच्या बाबतीत जास्त बोलून अर्थ नाहीये, कारण की ते जर आपण सॉल्व्ह करत बसलो तर जास्त कालावधी आपला जाणार आहे. तर पहा मित्रांनो, अशा पद्धतीचा पेपर जो आहे तो आपल्याला आलेला दिसतो. नंतर मराठी व्याकरण सुद्धा विचारलेलं आहे. मराठी व्याकरण तुम्ही पाहू शकता. आणि जर आपण जीकेचा विचार केला तर जीकेवर पहा, भारतीय चलनी नोटांचे सुरक्षा उपाय असतात. जर युट्यूब हे गुगलचे तर इंस्टाग्राम हे कोणाचे? असा देखील प्रश्न आहे. 1 GB गिगाबाईट म्हणजे किती किलोबाईट? असा देखील प्रश्न आहे. हृदयाचे कार्य व्यवस्थित चालू, सायन्सवर प्रश्न आहे. निरोगी माणसाचा सर्वसामान्य रक्तदाब किती असतो? E=mc². हा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? चांदीची संज्ञा काय आहे? खालीलपैकी कोणती गुणसूत्रे पुरुषांमध्ये आढळतात? हा जन्म समास ओळखा, समासावर प्रश्न. प्रारंभ करणे या अर्थाशी विसंगत वाक्यप्रकार ओळखा. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? चला पानावर बसा या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.
तर पहा मित्रांनो, हा होता लातूरचा पेपर. आता दुसरी जर आपण प्रश्नपत्रिका पाहिली तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वर्धा जिल्हा पोलीस कॉन्स्टेबल भरती 2023 आणि 24. अगोदर या ठिकाणी मॅथ आहे. कुठे आपण जर पाहिलं तर जीके पासून सुरुवात होते, कुठे मराठीपासून सुरुवात होते, कुठे चालू घडामोडीपासून सुरुवात केलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता प्रश्नांचं स्वरूप असं आहे. प्रत्येक टॉपिक यामध्ये कव्हर केलेला आहे. तुम्ही जर एखादा मॅथचा टॉपिक राहिलेला असेल तर त्याला तुम्ही रिवाइज करून घ्या, कारण की प्रश्नांची संख्या जी आहे ती एकाच टॉपिकवर जास्त प्रश्न विचारलेले नसून विविध टॉपिकवर एक एक प्रश्न विचारलेला आपल्याला दिसतो. नंतर पहा मराठी व्याकरण आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर जीकेवर आधारित आपल्याला प्रश्न दिसतात. काही प्रमाणात चालू घडामोडीवर जास्त प्रश्न विचारलेले आहेत, तर काही पेपरमध्ये चालू घडामोडीवर कमी प्रश्न विचारून जिल्ह्यावर जास्त प्रश्न विचारलेले दिसतात. तर पहा मित्रांनो, हा पेपर होता आपला लातूरचा. यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी मॅथ या ठिकाणी मॅथ आणि रिझनिंगचं प्रमाण जास्त प्रमाणात दिसते लातूरच्या तुलनेत. नंतर पहा आपण दुसऱ्या पेपरकडे वळूया. नाशिक ग्रामीणचा हा पेपर आहे. ह्या सर्व पेपर आपण टेलिग्राम ग्रुपला उपलब्ध करून दिलेले आहे, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आणि आन्सर की ही आपण त्या टाकलेल्या आहेतच, त्यावरून तुम्ही चेक करून घेऊ शकता किंवा तुमच्या प्रॅक्टिससाठी हे तुम्ही सॉल्वही करू शकता. त्यात काही हरकत नाही. फक्त जिल्ह्यावरचे प्रश्न वगळता बाकी पेपर पॅटर्न जो आहे तो तुम्ही सोडू शकता. तर पहा मित्रांनो, हा आहे नाशिक ग्रामीण पोलीस भरतीचा पेपर आहे. तुम्ही पाहू शकता मराठी व्याकरण कशा पद्धतीचं आहे, मॅथ कशा पद्धतीचं आहे, रिझनिंग कशा पद्धतीचं आहे. कुठे प्रश्नांचं स्वरूप आपल्याला दीर्घ दिसतं, म्हणजे 2 ते 3 ओळी प्रश्न विचारलेले दिसतात. कुठे कुठे एका लाईनमध्येच प्रश्न विचारलेले आहेत. तर पहा लॉंग जे आहेत ते आपल्याला मॅथ्सचेच प्रश्न दिसतात. पाणी, किंमत, नफा तोटा, म्हणजे जे मॅथचे बेसिक टॉपिक आहेत त्यावर प्रश्न विचारलेले आहेत. या ठिकाणी पहा चक्रवाढ व्याज विचारलेलं आहे, तिथे सरळ व्याज विचारलेलं होतं, नफा तोटा सुद्धा येत आहे, नळ व टाकी सुद्धा येत आहे, काम काळ सुद्धा येत आहे, गुणोत्तर प्रमाण सुद्धा येत आहे. तर पहा हे सर्व टॉपिक तुम्ही एकदा रिवाइज करून जाणं गरजेचं आहे, त्यावर आपल्याला भर दिसतो. पुढचा पेपर पहा जळगावचा. जर आपण पाहिला तर जळगावमध्ये अगोदर मराठी व्याकरण, त्यानंतर पहा मराठी भाषेची पाणीनी कोणाला म्हणतात, गटात न बसणारा शब्द, एका सांकेतिक भाषेतील रिझनिंगचा प्रश्न आहे. तर पहा मित्रांनो, अशी आहे प्रश्नपत्रिका. प्रश्नाचं स्वरूप तुम्ही पहा, ॲज अ प्रॅक्टिस म्हणून तुम्ही सोडू शकता. तुम्हाला किती मार्क्स येतात ते सुद्धा चेक करा. जिल्ह्यावरचे प्रश्न नाही केले तरी चालतील, आणि तुम्ही जर ज्या जिल्ह्यात अर्ज भरलेला असेल तो जिल्हा एकदा चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे, कारण की या ठिकाणी पहा रिकामी जागा ही मंत्री जळगाव जिल्ह्यातील नाहीत असा देखील प्रश्न विचारलेला आहे. म्हणजेच खालीलपैकी कोण हे जळगाव जिल्ह्यातील नाही असा प्रश्न विचारलेला आपल्याला दिसतो. नंतर पहा हा भारतीय कर्णधाराने कोणतीही विश्वस्तरीय क्रिकेट स्पर्धा जिंकलेली नाही असा देखील प्रश्न विचारलेला आहे. काही काही प्रश्न आपल्याला स्टफ स्वरूपाचे दिसतात आणि काही प्रश्न जे आहेत ते सोपे आहेत. पेपर जो आहे तो मॉडरेट स्वरूपाचा आहे. आपण जास्त सोपाही याला म्हणू शकत नाही. पैकीच्या पैकी गुण मिळवणं काही काही प्रश्नांमध्ये तरी शक्य नाही. त्यानंतर पहा मित्रांनो, अहमदनगर पोलीस भरतीचा पेपर आहे. या ठिकाणी संपूर्ण पेपर तुम्ही पाहून घेऊ शकता. तर पहा मित्रांनो, हे होते सर्व पेपर. आज आपण जे काही पेपर झालेले आहेत ते या ठिकाणी पाहिलेले आहेत. थोडं फास्टमध्ये तुम्हाला वाटलं असेल, कारण की आपण जास्त यावर चर्चा करणार नाही आहोत. तर ॲज अ प्रॅक्टिस म्हणून तुम्ही हे सोडून पाहू शकता, आणि याचं आन्सर की सुद्धा उपलब्ध झालेली आहे, म्हणून आन्सर बाबत आपण चर्चा केलेली नाही. यानंतर जी काही अपडेट येईल ती तुम्हाला दिल्याच जाईल. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ.